जो प्राणाचे घेऊन जाए, तो जैसा ठव्वा नोहे झाकलेपणे। भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्व मिळून ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाच्या 214 ओळीचा आपण विचार करतो आहोत। आपण काल पाहिलं, देखे इंद्रिये काम असे, तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मीन आमिषे भुलविलेला। काल आपण मागच्या ओवीतून पाहिलं की देखे इंद्रिये काम असे। पहा, काम म्हणजे इच्छा। इंद्रियांच्या ठिकाणी जी इच्छा आहे ती मनुष्याला ती इच्छा या पंचविषयाकडे प्रवृत्त करते। शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असं आपण काल पाहिलं, पंचविषयाकडे प्रवृत्त करते। तो लावी सुख दुराशे। मग मनुष्य त्या विषय सुखाकडे प्रवृत्त होतो। त्याला उदाहरण दिलं होतं काल, जैसा गळी मीन आमिषे भुलविलेला। ज्याप्रमाणे गळाला लावलेला आमिष, तो आमिष जसं माशाला भुलवतो, त्याला कल्पना नाही। या ओळीत सांगतात, तरी परी तया माझी गळ आहे, जो प्राणाचे घेऊन जाय। त्या माशाला कुठं कल्पना आहे किंवा याच्यामध्ये गळ आहे आणि तो आपला प्राण घेणार आहे, हे त्या माशाला माहीत नाही। का? तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे। तो आमिषाने झाकल्यामुळे त्याला माहीत नाही याच्यामध्ये गळ आहे म्हणून। जो गळ जो प्राणाते घेऊन जाय, तो गळ असा आहे की प्राण घेतो, पण जरी प्राण घेणारा असला तरी त्याला काही माहीत नाही माशाला। किंवा आपण जर हा आमिष घेतलं तर आपला प्राण जाणार आहे हे काही त्याला माहीत नाही। तसं या दृष्टांताप्रमाणे तैसे आम्ही अभिलाषे येणे की जेल, विषयाची आशा धरी जेल, तरी वरपडा होईल क्रोधानळा। त्या माशाप्रमाणे जर विषयाच्या अभिलाषाने, विषयाच्या इच्छेनं मनुष्याला माहीत नाही आपली फार मोठी हानी होती आहे। प्रत्येक विषय जो आहे तो जीवाची हानी करणारा आहे, पण याचा काही विचार जीव करत नाही माशाप्रमाणे। माशाला कुठं माहिती याच्यात गळ आहे, तो आपला प्राण घेणार आहे। तसं
जीवाला सुद्धा माहीत नाही की याच्यामध्ये विष आहे. विषय हे विषासारखे आहेत आणि ते आपला घात करणारे आहेत हे जीवाला कळत नाही. कळलं असतं तर त्याच्या मागे लागला नसता. कुठलाही विषय घ्या तुम्ही, तो घातकच आहे. विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारिती झोडिती तोडिती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. ही कल्पना त्याला नाही आहे की या विषयामध्ये ते जाऊ दे, पुढचं काय व्हायचं ते होईल. पण सध्या या वर्तमान देहामध्ये पुढं काय व्हायचं ते होईल, तो भाग सोडून द्या. पण सध्या आपल्या शरीराची आयुष्याची किती हानी होणार आहे याचा विचार करतो का आपण? म्हणजे जीव याचा विचार करतो का? नाही करत. किंवा याचा जर आपण विषयाचं ग्रहण केलं तर त्याचे परिणाम किती भोगावे लागतात याचा विचार कधीही जीव करत नाही. काय तैशी अभिलाषे येणे किजेल, त्या विषयाच्या अभिलाषाने जीव हा विषय सेवन करत राहत. पण आपली किती हानी होणार आहे, किती नुकसान होणार आहे याचा विचार मात्र जीव करत नाही. बस विषयाची आशा धरी जेल, तो त्याच्यामध्ये त्या विषयामध्ये सुखाची आशा धरून चालतो. सुख नाही आहे. विषया माझी असते सुख तरी का तेजी ती सनकाधिक. जर त्याच्यात सुख असतं तर साधू संतांनी सनकाधिकांनी त्याचा त्याग केला नसता. हे जीव जाणायला तयार नाही. लक्षात ठेवा, हे कळून घ्यायलाही तयार नाही. बरं समजा जर कोणी त्या विषयामध्ये आपल्याला अडथळा निर्माण केला, विघ्न निर्माण केलं तर क्रोधानळा होऊन गेलं वर पडा. मग त्याला क्रोध निर्माण हो. जर कोणी आपल्याला त्याला आडवा आला तर तो क्रोधा अग्नीमध्ये, नळ म्हणजे अग्नी, क्रोधाग्नीमध्ये अशा प्रकारे तो आणि तयार होतो. म्हणजे क्रोधाग्नी त्याला त्रास देतो हे सुद्धा त्याला कळत नाही. आणखी दुसरं दृष्टांत दिलं. जैसा कवळोनिया पारधी, घातेची संधी आणि मृगाते बुद्धी साधावया. पारधी काय करत असतो? जैसा कवळोनिया पारधी, घातेची या संधी. पारधी हा फार हुशार असतो. लक्षात, प्राणी पकडण्यामध्ये हुशार असतो. मग त्याची ती घात करण्याची संधी, प्राण्याचा घात करण्याची संधी तो पाहत असतो. आणि ते संधी पाहूनच त्या हरणाला चहूकडून तो घेरतो आणि घेरून त्यांना एका ठिकाणी आणत असतो. इथं तशीच परिस्थिती आहे.
एत तैशीच परी आहे. त्या पारध्याप्रमाणे या ठिकाणी जीवाची स्थिती आहे. एत तैशीच परी आहे म्हणून संग हा तुझ नोहे. म्हणून तशी स्थिती आहे त्या पारध्यासारखी. चौकोन गोळा करून त्या जाळ्यात आणायचे आणि त्यांचा वध करायचा, तशी स्थिती इथं आहे. म्हणून तुला सांगतो अर्जुना, म्हणून संग हा तुझ नोहे. विषयाचा संग तू करू नकोस. विषयाचा संग हा विषयाचं काय घेऊन बसले. माणसाचा संग सुद्धा साधक आहे का बाधक आहे? बाधक आहे. धरू जाता संग तव तो होय बाधक. संगती दोन लोकांची जर सोडली तर बाकीची संगती बाधक आहे. जीवाचा घात करणारी आहे ती संगती. म्हणून म्हटलं त्याने, ढेकणाच्या संगे शिरातो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. कशाचा वेल गेला लिंबावर? द्राक्षाचा वेल गेला लिंबावरी, कडूकाव झाला संगती गुन्हे. संगती संगती संग दोष. संग करायचाच नाही. साधू भगवंत यांचा संग सोडला तर बाकीचा संग हा अधोगतीला नेणारा आहे. मग तो एकट्याला नेत असला तर काही हरकत नाही. तो दिंडीच्या दिंडी घेऊन इकडचे 21 आणि तिकडचे 21, 42 कुळे घेऊन जातो. एकट्याने केलेलं पाप 42 कुळ्या नरकाला नेतो. याचा कधी विचार करतो का जीव? कधीच नाही. म्हणून संग हा तुझ नोहे. म्हणून संग हा बाधक आहे. पार्था दोन्ही काम क्रोध हे घातक जाणे. काम आणि क्रोध हे दोन्ही बाधक आहे. कारण जर विषयी इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध निर्माण होतो. काम पूर्ण झाला नाही तर क्रोध निर्माण. कामाजी कोतवाल याने नागविले बहुताशी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्याशी. जमदग्नी पराशर नाडिले महान महान ऋषी, क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी. जोहार मायबाप जोहार मी कायापुरीचा. सामान्य सोडा, भल्या भल्याचे धिंडोडे काढले याने. हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. हरिहर मोठमोठे तपस्वी लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या करणारे, खिचडी खाऊन नाही. त्यांना सुद्धा बाधक झालं. नाडिले महान महान ऋषी. म्हणून अर्जुना, दोन्ही काम क्रोध हे घातक जाणे.
म्हणून जसा काम घातक आहे तसा क्रोधही घातक आहे, क्रोध घातक आहे तसा कामही घातक आहे, दोन्हीही घातक आहेत. म्हणून हा आश्रय चिन्ह करावा, मनेही आठवण धरावा. म्हणून यांचा आश्रय कधी करू नये, नेहमी यांच्यापासून दूर राहा, या विकृतीपासून. ही विकृती फार वाईट आहे, लक्षात ठेवा. म्हणून हा आश्रय न करावा. काय? मनेही आठवण धरावा. या दुसरे मूर्ख आले. काय? एक बोलू नका, उठून जा. म्हणून या आश्रय चिन्ह करावा. कुठवर मेंढर हाकलावीत. मनेही आठवण धरावा. म्हणून या विषयाचा आश्रय करू नये. हे अत्यंत घातक आहे. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनी निमाला अग्नी कोठे. विषय सेवन करून कोणाची तृप्ती झाली आजपर्यंत? मोठमोठ्याची वाट लागली, लक्षात ठेवा. मोठमोठ्याची, रावणासारख्याची वाट लागली. बाकीची तर खेच गणती. बाकी त्याला कोण मानते म्हणा. मनेही आठवण धरावा. ते मनात सुद्धा आणू नये. मनाने सुद्धा त्याचा विचार करू नये. कारण जीव जो अडकतो त्याच्यामुळेच अडकतो. त्याने अगोदर जर हा विचार, नंतर त्याला पस्तावा येतो. सर्वांना नाही येत. भाग्यवंत जे असतात त्यांना नंतर पस्तावा येतो. आता काय उपयोग आहे पस्तावा करून? आता ठेवले आनंद तैसेच राहा. आता पस्तावा करून काही उपयोग नाही. लक्षात. पुष्कळच्या स्त्रियांना असं वाटतं की आता आम्ही गोदावरी माता झालो असतो बरं झालं असतं. तुम्हाला माहिती आहे गोदावरी माता? नाही माहिती. नसून जाऊ कशाला खोलात जायचं. काय कोणाला माहिती आहे गोदावरी माता? नाही. अरे अरे आपल्या शिवाला होती. शिवाला काय साकोरी का साकोरी, तर साकोरीला होती गोदावरी माता. आमची मंडळी सुद्धा म्हणायची. मला जर अगोदर कळलं असं तर मी गोदावरी माता झाले. काय तेव्हा मला मुद्दा काय सांगायचा आहे. म्हणून हा आश्रय कोण चांगलं म्हणजे उपाधी का काय? कसलं जरी असलं तरी उपाधी आहे. पोरं सोर घर दार प्रपंच हे काय आहे? उपाधी आहे. घर
त्याने दुःख कधी मांडलंच नाही, अखंड आनंदच मांडला, तो भाग नाही. पण एक गंमत सांगितली तुम्हाला की नंतर पस्तावा येतो होऊन गेलं. काय लग्न झालं तर सगळेच काय चांगले मिळतात काय? काय मग असं वाटतं तसंच राहिलं असतं तर बरं झालं असतं. दारुडे भेटला नसता, रोज झोड रोज झोड रोज झोड. काय आता तू अगोदर नाही विचार केला, आता काय उपयोग आहे त्याचा? काय संसारिक जीवाला नंतर पस्तावा येतो, उपयोग नाही त्याचा. मग काय म्हटलं या ठिकाणी, म्हणून हा आश्रय चिन्ह करावा, या विषयाचा आश्रय करू नये, यांना थारा देऊ नये. नवे नवे मने ही आठवण धरावा. मनात सुद्धा कधी आठवण त्याची करू. 4ची वेळ झाली, 4ची वेळ झाली, 4ची वेळ झाली. कळलं का तुम्हाला? नाही कळलं, नसलं तर जा द्या, तुम्हाला काहीच कळत नाही. काय मने आठवण न धरावा, त्याची आठवण सुद्धा करू नये. एक निजवृत्तीचा ओलावा नाशोने दी. मनामध्ये जो जिव्हाळा आहे तो नष्ट होऊ देऊ नका. तो जिव्हाळा आहे स्वधर्माचा. स्वधर्माचा जो ओलावा आहे, स्वधर्माचा जो जिव्हाळा आहे तो नष्ट होऊ देऊ नका. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत आहेत, श्रेयान् स्वधर्मो विगुण परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. श्रेयान् स्वधर्मो विगुणः. माणसं पोटाची खळगी भरण्याकरता स्वधर्म सोडतात आणि परधर्माच्या नादी लागतात. पण परधर्मो भयावहः. श्रेयान् स्वधर्मो विगुणः. सर्वांगासह उत्तम प्रकारे अनुष्ठान केलेला स्वधर्म. स्वधर्म तरी कुठं कळतो माणसाला? कळत नाही. वरवर दिसायला जरी चांगला असेल परधर्म तरी आतून तो चांगला नाही. स्वधर्म जरी आचरण करण्याला अवघड असला तरी तो श्रेयस्कर आहे, श्रेष्ठ आहे. स्वतःला अविहित असलेल्या परधर्माचं स्वतःला वेद विहित समजणाऱ्या लोकांनी त्याचं आचरण करू नये. आणि आपला धर्म जरी आचरण करण्याला कठीण असला तरी तो श्रेष्ठ आहे. श्रेयान् स्वधर्म विगुणः. विगुणः म्हणजे आचरण करण्याला कठीण जरी असला तरी तोच अधिक चांगला आहे, तो श्रेष्ठ आहे. म्हणून परधर्मामध्ये राहून जगण्यापेक्षा विष खाऊन मेलेलं बरं. पण स्वधर्माचा त्याग करू नये. स्वधर्मात मरण आलेलं चांगलं परधर्मात जगण्यापेक्षा, असं भगवान सांगतोय. लक्षात. या लोकांमध्ये
जर विचार केला तर अत्यंत महत्वाचा विषय आहे. काय? कीर्तिकर आहे स्वधर्म. परलोकामध्ये स्वर्गप्राप्ती होते स्वधर्माने. आणि म्हणून स्वधर्म निधनम श्रेय, अत्यंत श्रेष्ठ आहे स्वधर्म. परधर्मामध्ये राहून अपकीर्ती बाळगण्यापेक्षा किंवा अपकीर्ती करून घेण्यापेक्षा स्वधर्म आणि नरकाची प्राप्ती होते. परधर्माने नरकाची प्राप्ती होते, स्वधर्माने मोक्ष प्राप्त होते. म्हणून भगवान सांगतात, आगा स्वधर्म हा आपुला, जरी का कठीण जाहला, तरी हाच अनुचिला भरा देखे. अगा स्वधर्म हा आपला, आपला स्वधर्म जो आहे जरी कठीण जाहला, जरी तो आचरण करण्यामध्ये कठीण असेल, तरी हाच अनुष्ठीला भला देखे. पण स्वधर्माचं आचरण करणं हे चांगलं आहे. परधर्माचा मनात विचार सुद्धा आणू नये. लक्षात ठेवा. एरा आचार जो परावा, तो देखता की बरवा, परी आचरो तेने आचरावा आपुलाच. एरव आचार जो परावा, तो देखता की बरवा. दुसऱ्याच्या धर्माचं आचरण करण्याकरता बरं वाटतं. तो देखता की बरवा, दिसण्यामध्ये चांगला येतो, फायदा होतो. दुसऱ्याच्या धर्माचं आचरण केलं म्हणजे. मी तर असं म्हणतो की त्या शाळेमध्ये मुलं सुद्धा घालू नये. तुम्हाला काय कुठल्या प्रकारचा त्रास आहे ते पोरांना विचारा. काय त्रास देतात ते लोक. हो, जानवं गळ्यात ठेवत नाहीत, गंध लावू देत नाहीत. काय म्हणून या ज्या शाळा आहेत त्या लोकांच्या, ख्रिश्चनच्या शाळेमध्ये आपली मुलं कधीही घालू नयेत. लक्षात ठेवा. पण आपले महामूर्खाच्या अवलादी घालतातच तिकडे, आणि ते पोरांना त्रास देत राहतात. असं आहे. आपल्या शाळा नाहीत का? दुसऱ्या शाळा कॉलेज आपल्या आहेत, कमी पडले काय? त्या ख्रिश्चनच्या शाळेत घेऊन घालता पोरांना आणि ख्रिश्चन बनवण्याचा प्रयत्न करता. महामूर्खाचा प्रकार आहे. म्हणून एरू आचारू जो बरा परावा. काय? चांगली शिकली सवरलेली हुकलेली माणसं सुद्धा आपली पोरं येऊन ख्रिश्चनच्या शाळेत घालतात. हुकलेली, शिकलेली म्हणत नाही त्याला. काय? कारण अलीकडे जेवढे शिकले तेवढे हुकलेले आहेत. लक्षात. तुम्हाला काय वाटत मला माहीत नाही. जसं शिक्षण वाढलं तसं सगळंच बिघडलं. पोरं बिघडले, पोरी बिघडल्या, नाते तुटले. कुणी नाते मानायला तयार नाही. नाते जाऊन त्या तिकडे खड्ड्यात. पण आई बापाला सुद्धा अलीकडची हुकलेली मानत नाहीत. लक्षात. म्हणून शिक्षण, मला एकाने प्रश्न विचारला, शिक्षण चांगलं का वाईट? मी सांगितलं शिक्षणासारखं वाईट काहीच नाही सध्याच्या काळात तरी. काय? सगळ्यात वाईट जर काय असेल तर सगळ्याला तोडणारं शिक्षण आहे. काय? स्वतंत्र होऊन नरकाला घालवण्याचं शिक्षण आहे सध्या. कळलं का तुम्हाला? कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे, कुलज्ञानान कुलस्य च.
नरक काय म्हणतात तो श्लोक आहे काय सुरुवात सांगा ना मला त्याची काय सांगेन मी तुम्हाला माझ्या आठवणीत आल्यानंतर. म्हणून आचार जो बरवा परावा तो देखता किर बरवा परी आचरतेने आचरावा आपुलाची. म्हणून दुसऱ्याचा आचार दुसऱ्याचा धर्म जरी चांगला वाटला पाहायला चांगला आहे पण त्याच्यासारखं वाईट दुसरं काहीच नाही. परी आचरतेने आचरावा आपुलाची. आचरण करणाऱ्याने सूक्ष्म विचार करून आपल्या धर्माचं आचरण करावं. दुसऱ्याच्या धर्माचं आचरण करू नाही. लक्षात. तर एक दृष्टांत दिला. सांगे शूद्रा घरी या घरी पक्वान्य आहे ती बरवी ती द्विजे केवी सेवावी जरी दुर्बळू झाला. सांगे शूद्रा घरी आघवी पक्वान्य आहे ती बरवी. तुला कळतं का नाही काय हे? यांना आणखी सांगायला पाहिजे काय? तिकडे येऊ पाया पडायला. काय आश्चर्य आहे. आलं लक्षामध्ये. परी आचरतेने आचरावा ही माळीनबाई धडणे हो. तो किसनराव माळी तो बसून राहायचा आणि असं लोकांना हे करायचं हाकलायचं. ही बाई आत जाऊन बसती तिला त्याचं काही घेणं देणं नाही आणि सोयीर सुतक नाही. काय म्हणून परी आचरतेने आचरावा आपुलाची. म्हणून मनुष्याने आपल्याच धर्माचं आचरण करावं दुसऱ्याच्या धर्माचं करू नये. त्याला दृष्टांत दिला की शूद्राच्या घरी पंचपक्वान्न केलेले आहेत. जरी एखादा ब्राह्मण गरीब असला तरी त्याने ते सेवन करावं का? नाही करा. पक्वान्य आहे ती बरवी ती द्विजे केवी सेवावी दुर्बळ जरी झाला. आणि म्हणून मनुष्याने फार सूक्ष्म विचार करून वागणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वारंवार हा मनुष्य देह मिळणार नाही. मिळाला बाय चान्स आता पुन्हा नाही मिळणार. लक्षात. काय हे अनुचित कैसे निकीजे अग्राह्य केवी इच्छिजे अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा.
हे अनुचित कैशेनी कीजे, अग्राह्य केवी इच्छिजे. खरं जर पाहिलं तर हे अनुचित कर्म करावं का, जरी दरिद्री असला तरी अनुचित करू नये, अयोग्य करू नये. अग्राह्य केवी इच्छिजे, आपल्याला ग्रहण करण्याला योग्य नाही त्याची कशाला इच्छा करायची. अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पण. मग अशा निषिद्ध अन्नाची जरी इच्छा केली, होईल इच्छा कदाचित, ती पूर्णही होईल, पण निषिद्ध अन्नाचं सेवन जर केलं तर त्याचे जे परिणाम आहेत ते मात्र किती काळ भोगावे लागतील कोणत्याने. हल्ली माणसं कुठं खातात, कुणाचंही खातात, काहीही खातात. सध्या ठीक आहे हो, मस्त चटकदार आहे, पोट भरतं चांगलं पद्धतशीर, पण त्याचे परिणाम फार काळ भोगावे लागतात. हे विसरता कामा नये, हे विसरता कामा नये. मनुष्याचा विचार करायला तयार कोण नाही आहे. वरचेवर मानवाची अधोगती आहे का ऊर्ध्वगती आहे? अधोगती लक्षात. वरचेवर माणसं अधोगतीला चाललेली आहेत. तो शास्त्राचा, संतांचा, वेदाचा, भगवंताचा विचार करायला तयार कोण नाही आहे. म्हणून त्याला पुन्हा दृष्टांत, हे असो लोकांची धवलारे, देखोनी मनोहरे, आसुती आपली तणारे मोडावी का. लोकांच्या माड्या पाहून आपलं घर धाब्याचं आहे म्हणून मोडून, पत्र्याचं आहे म्हणून मोडून टाकावं नाही. दुसरं तर त्याला चांगलं, आपल्याला काय उपयोग आहे. आपल्याला तो एक दिवस थांबू देईल का. मग दुसऱ्याचं काही चांगलं आहे. फार पुढं चांगले उदाहरण द्यायचं बघून माऊलीने. किती जरी चांगलं असलं दुसऱ्याचं तर ते दुसऱ्याच आहे. आपल्याला त्याचा काही उपयोग, आपण त्याच्या मनात विचारसुद्धा करू, तिकडं पाहूसुद्धा हो नाही. लक्षात पुढं असं उदाहरण दिलं त्यांनी. एखाद्याची बायको फार सुंदर आहे, सदृष्टांत दिलाय पुढे मावल्याने, आहे उद्याच्याला येईल तो आपल्याला. म्हणून ते सुंदर असले म्हणून तुझी वेडी वाकडी चांगली काय. ते सुंदर आहे म्हणून त्याकडे जर बघितलं तर काय होईल, जोडे खावे लागतील. पण दुसऱ्याचं काही जरी चांगलं असेल तरी त्याचा विचार करणं हे अत्यंत गैर आहे, तोट्याचं आहे, दुःखकारक आहे आणि नरकाला नेणारा आहे, असं भगवान अर्जुनाला सांगता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पुंडलिक वरदा